नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत खास असे पाहुणे अतुल कुलकर्णीजी. आता यांची ओळख करून द्यायची तर मध्यंतरीच म्हणजे 20 नोव्हेंबर 2022ला एक गिनीज रेकॉर्ड झाला भारतामध्ये. आणि भारतामध्ये म्हणजे विशेषतः अरुणाचल प्रदेशसारख्या ठिकाणी ज्या प्रदेशाची आता मध्यंतरीच चर्चा सुरू होती, त्यातल्या तवांग या भागाची, ज्या ठिकाणी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला आणि प्रचंड ते प्रकरण जे ते पेटलं, अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्याची चर्चा सुरू झाली. त्याच ठिकाणी जिथे चीनने आगळीक केली होती अशा ठिकाणी जाऊन गिनीज रेकॉर्ड नोंदवायचा हा एक मोठा प्रकल्प, मोठे एक आव्हान जे आहे ते अतुलजींनी पेललं. आणि 20 नोव्हेंबर 2022ला ते आव्हान त्यांनी पूर्ण करून दाखवलं. त्यासाठी प्रचंड संघर्ष केला. एक चॅलेंज, एक शिवधनुष्य त्यांनी पेललं. तर ते तर आहेच. मी त्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी या मुलाखतीमध्ये बोलणार आहोत. स्वतः ते पायाभूत क्षेत्रामधले तज्ज्ञ आहेत, जाणकार आहेत, व्यवस्थापन क्षेत्रामधले सुद्धा तज्ज्ञ आहेत, सरकारच्या विविध योजनांमधले सल्लागार म्हणून सुद्धा ते काम करत असतात. आणि हे सगळं करत असतानाच ईशान्य भारत जो एकेकाळी भारतापासून कुठेतरी वेगळाच आहे की काय, किंवा भारतामधला भाग आहे की नाही कोणाला माहिती नसायचं, किंवा त्याबद्दल फारशी काय माहिती लोकांपाशी असायची नाही. अशा वेळेला त्या ईशान्य भारताचा नेमका इतिहास काय आहे, भारतीय संस्कृतीशी त्याची कशी नाळ जोडलेली आहे, या सगळ्या कामामध्ये सुद्धा ते व्यस्त असतात. आणि या ईशान्य भारताची जी काही माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याचबरोबर ईशान्य भारतामध्ये सुद्धा कार्यरत राहणं हे काम ते करत असतात. अनेक वर्षांपासून ते करतायत. ते या सगळ्या मुद्द्यांना हात घालण्यासाठी आज आपण ही मुलाखत घेतलेली आहे आणि त्यांच्याशी या सगळ्या मुद्द्यांवर सविस्तर आपण बोलूया. आणि खूप छान असे अनुभव त्यांचे आहेत, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना ऐकायला खूप आवडेल. अतुलजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे न्यूज. नमस्कार. नमस्कार. सुरुवात आपण केली होती ती मी जसं म्हटलं म्हणजे तवांगचा मुद्दा, जिथे तुम्ही हा गिनीज रेकॉर्ड केलात. आणि खूपच महत्त्वाचा असा तो घटनाक्रम होता, कारण चीनची आगळीक झालेली आणि जवळपास चीनचं त्या ठिकाणी घुसखोरी होते आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे एक रेकॉर्ड नोंदवायचा. तर मुळात आता मी प्रेक्षकांना सांगितलेलं नाही काय रेकॉर्ड आहे तो, तर तुमच्या कडूनच ऐकणं आम्हाला आवडेल. तर तिथूनच सुरुवात करूया. नक्कीच. आपल्या देश बांधवांसाठी, पूर्ण देशासाठी अतिशय अभिमानाची अशी ही घटना आहे. 20 नोव्हेंबर 1962 साली, ज्या 62च्या चीन युद्धाचा आपण नेहमी हवाला दाखला देतो आणि आजही आपण त्याबद्दल बोलतो की बाबा एक मोठा भूप्रदेश त्यावेळेला चीननी गिळंकृत केला वगैरे, त्याच दिवशी नेमकं 20 नोव्हेंबरला 60 वर्षानंतर जे आपण म्हणतो आहोत की आज का भारत 1962 का भारत नहीं है, अगर आप कुछ करेंगे तो उसका जवाब मिलेगा, असं जे काही आपण म्हणतो आहोत तेच एका अर्थाने एक सामान्य नागरिक म्हणून आपण कसं दाखवून देऊ शकतो अशी कल्पना ज्यावेळेला सुचली त्यावेळेला मी अरुणाचल प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री पेमा खांडूजी यांच्याशी या संदर्भात चर्चा केली. आणि मग आम्ही असं ठरवलं की त्या ठिकाणी आपण तवांगला 20 नोव्हेंबरलाच एक गिनीज विश्वविक्रम करावा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पूर्वोत्तर भारतामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, कनेक्टिव्हिटीचे प्रोजेक्ट्स मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत. मोठे मोठे रस्ते तिथे होत आहेत, विमानतळं तिकडे झालेली आहेत, रेल्वे आता सर्व राज्यांच्या मध्ये पोहोचती आहे. त्यातलं प्रामुख्याने गेल्या काही वर्षांमध्ये एक समस्या जी माझ्यासारखं काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या लक्षात आली ती म्हणजे रस्ते जेव्हा चांगले झाले आहेत तेव्हापासून थोडं तिथलं अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे. आणि या अपघातामध्ये दुर्दैवाने आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या पण वाढली. याचं कारण जी तुम्ही लक्षात घ्या की अनेक वर्षांपासून तिथे आम्ही राहणारे लोक
हे ताशी 30 ते 40 किलोमीटरपेक्षा जास्ती वेगाने प्रवास करू शकायचं नाही, कारण रस्तेच नव्हते चांगले. कुठे तर रस्तेच नव्हते चांगले, हा तर दूरचा शब्द, परंतु रस्तेच नव्हते. त्याच्यामुळे जरी आमच्याकडे त्या मोठ्या गाड्या SUV असल्या तरीसुद्धा ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति वेगानेच आम्ही प्रवास करू शकायचो. आता हे 4 पदरी रस्ते झाले, कॉन्क्रीटचे रस्ते झाले, मग तो सुवर्ण चतुष्कोणचा पहिला रस्ता आदरणीय अटलजींच्या कालावधीमध्ये सुरू झालेला पोरबंदर ते सिलचर, तिथून ही जी यात्रा सुरू झाली, तिथून आता सर्वच रस्ते असे तिकडे मोठे चौपदरी व्हायला लागले. आणि त्याच्यामुळे अचानक आमच्या गाड्यांचा वेग हा 80, 90, 100 किलोमीटर ताशी झालेला आहे. लक्षात घ्या की चालवणारे आमचे वाहन चालवणारे चालक, त्यांनाही याची सवय नाही, कारण त्यांचं प्रशिक्षण नाही झालेलं अशा प्रकारचं. आणि रस्त्यावरनं चालणारे आमची जनता, यांनाही त्याची कल्पना नाही. म्हणजे असमिया भाषेत सांगायचं झालं तर आम्ही म्हणतो अरे आई असे गाडी, आई असे, म्हणजे येते गाडी, अजून लांब आहे. परंतु आता त्या गाडीचा स्पीड हा 30-40 किलोमीटरवरनं 80, 90, 100 किलोमीटर अशी झाला आहे, हे लक्षात येत नाही. आणि त्याच्यामुळे मग असे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. म्हणून रस्ते सुरक्षा, सडक सुरक्षा हा एक महत्त्वाचा उपक्रम त्या ठिकाणी आता राबवला जातो आहे. तर या दोन्हीची सांगड, म्हणजे एका बाजूला चीनला चपराक देण्यासाठी एक गिनीज करणं आणि दुसऱ्या बाजूला सडक सुरक्षा, रस्ते सुरक्षा, हा जो तिथला एक महत्त्वाचा विषय समोर आलेला आहे, त्या दोन्हीची सांगड घालून आम्ही तवांगमध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये 2350 हेल्मेट्स, जे हेल्मेट तुम्ही ते समोर बघताय, अशा प्रकारचे 2350 हेल्मेट आपल्या राष्ट्रीय ध्वजाच्या तिरंग्याच्या रंगात रंगलेले असे तिथे आम्ही लावून त्याच्यातून जय हिंद असं वाक्य तिथे तयार केलं होतं. आणि हे पहिल्यांदा जगामध्ये अशा प्रकारचं गिनीज विश्वविक्रम झालेला आहे की हेल्मेट्स वापरून अशा प्रकारचं काही वाक्य निर्मिती. त्याच्यामुळे गिनीजच्या भाषेत म्हणायचं झालं तर इट इज ऑफिशियली अमेझिंग, परंतु दिस इज फर्स्ट इन लाईन. याच्यामुळे काय होणार आहे तर इथून पुढे जेव्हा केव्हा आमचं हे जे काही विश्वविक्रम आहे गिनीजचा, तो कुठेही मोडला जाईल जगामध्ये, आणि तो मोडला जावा अशी माझी अपेक्षा आहे. लवकरात लवकर मोडला जावा, वारंवार मोडला जावा. जेव्हा जेव्हा हा मोडला जाईल त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी गिनीजच्या नियमानुसार तिथे अनाउन्समेंट केली जाईल की अशा प्रकारचा पहिलं गिनीज विश्वविक्रम हा तवांग, अरुणाचल प्रदेश, भारतामध्ये झाला होता, आणि आता तुम्ही त्या विक्रमाच्या पार गेला आहात आणि तो विक्रम तुम्ही आता एका अर्थाने पुढे त्याच्या गेलेला आहात, असं प्रत्येक ठिकाणी घोषणा होईल. त्यामुळे आमचा प्रयत्न हाच होता या माध्यमातून की सडक सुरक्षा हा जो एक मोठा विषय समोर आलेला आहे, तोही या माध्यमातून आपण पुढे नेऊ आणि एक विश्वविक्रम, गिनीज विश्वविक्रम हा तवांगमध्ये आपण करू. हा त्यात आम्ही 20 तारखेला जो काही विक्रम केला त्याच्या मागची पूर्ण पार्श्वभूमी. ही आता 2350 जी हेल्मेट्स आहेत, याच्यापैकी अधिकतर हेल्मेट्स ही पूर्ण अरुणाचल प्रदेशमधल्या 25 जिल्ह्यामधले जे बाईक चालवणारे लोक आहेत, पोलीसकर्मी आहेत किंवा अन्य युवक आहेत, अशा सगळ्यांना सडक सुरक्षा याच्यासाठी केलेल्या विश्वविक्रमामधलं हे हेल्मेट आहे. ते वापरत असताना तुम्ही सडक सुरक्षेचा एका अर्थाने दूत बना, ॲम्बॅसेडर्स बना, आणि आपल्या सर्व जनतेला अधिक सुरक्षितपणाने गाडी चालवण्यासाठी तुम्ही एका अर्थाने प्रवृत्त करा, अशा प्रकारचं याच्या मागची कल्पना आहे. खूपच मोठं असं आव्हान तुम्ही पेललं होतं. पण म्हणजे आता तुम्ही विक्रमाबद्दल तुम्ही सांगितलं, पण ही संकल्पना जी आहे की एक वाक्य त्याचं तयार करायचं आणि तवांग सारख्या भागामध्ये करायचं, जिथे एक कदाचित तो असा भाग आहे की म्हणजे संवेदनशील असा भाग असल्यामुळे तिथे आव्हान पेलायचं, तर ते त्यासाठी काय नेमकी तयारी करावी लागली तुम्हाला? हां, म्हणजे आपल्याला माहिती आहे की तवांग हे प्रत्यक्ष तवांग शहर हे 10,500 फूट उंचीवरती आहे, आणि तवांगला जाण्यासाठी सेला पासवरून जावं लागतं. सेला पास हे 13,500 फूट उंचीवरती आहे, आणि त्याच्या तवांगपासून जवळ 30-32 किलोमीटरवरती जी भारत आणि चीनची सीमा आहे, बुमला पास, ती साधारणपणे 15,700 फुटावरती आहे. आणि ज्याचा उल्लेख
तुम्ही सुरुवातीच्या तुमच्या ह्याच्यात केला मुलाखतीमध्ये केलात की आत्ता चीननी जिथे आगळीक केली तो यांगसे जो भाग आहे तो साधारणपणे 16,000 फुटावरती आहे आणि बर्फ तर नोव्हेंबरमध्ये पडलेलाच होता. त्याच्यामुळे एकतर त्या उंचीवरती जिथे आपल्याला तशी सवय नसते त्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण काही प्रमाणामध्ये एखाद्याला अडचणीचं त्रासदायक ठरू शकतं. आणि त्यात पुन्हा विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय दबाव ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा येऊ नये आणि त्याच्यामुळे हा आपला प्रयत्न जो आहे तो प्रयत्नला कुठेही खोडा घातला जाऊ नये म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काम जे होतं ते म्हणजे ह्याच्यातली फार मोठी गुप्तता आणि त्या दृष्टीने खरं तर खूप महत्त्वाचं चॅलेंज. कारण वेगवेगळ्या लोकांची मदत तर घ्यायची होती हे करण्यासाठी, परंतु कुठेही याची वाच्यता करायची नाही असं एका अर्थाने त्यातलं महत्त्वाचं भाग होता. त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी याचं काम झालं. म्हणजे याची हेल्मेट्स आम्ही दिल्लीवरून बनवली, त्याचं डिझाईन आणि सोशल मीडियाचं काम करणारी टीम ही महाराष्ट्रातली होती, त्याचे फोटोग्राफर्स नागालँडमधून आले, त्याचे अन्य काही जे कोणी सहकारी होते ते आणखीन वेगळ्याच ठिकाणाहून आले आणि यातल्या कोणालाच माहिती नव्हतं की ते कशासाठी काम करतात. म्हणजे या प्रकल्पाचं नेमकं उद्देश काय आहे आणि काय होणार आहे हे अगदी खरं सांगायचं तर फक्त 3 दिवस अगोदर तवांगच्या कलेक्टरना कळलं. तोपर्यंत केवळ राज्याचे मुख्यमंत्री, मी आणि 1-2-3 काही लोक एवढ्यांनाच फक्त माहिती होतं की आपण या ठिकाणी एक गिनीज विश्वविक्रम करतो आहोत. त्याच्यामुळे त्या सगळ्यांचं खरं तर मी आभार मानेन की ज्यांनी आम्हाला याच्यामध्ये मदत केली की आपण काय करतो हे माहिती नसताना तेवढ्या समर्पण वृत्तीने त्यांनी हे सगळं काम केलं. आणि स्थानिक लोकांचं तर फारच याच्यामध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे. स्थानिक तिथली शाळा आणि कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी हेल्मेट्स लावून हा विक्रम केलेला आहे. म्हणजे हे शेवटचे 3 दिवस अगोदर त्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला अशा प्रकारे ही हेल्मेट्स लावायची आहेत की ज्याच्यामुळे हा विश्वविक्रम बनेल. एका रिहर्सल नंतर मी खूप अभिमानाने सांगेन की दुसऱ्या वेळेला त्या विद्यार्थ्यांनी पूर्णपणे यशस्वी आणि 50 मिनिटामध्ये 2350 हेल्मेट लावून हे जय हिंद वाक्य त्यांनी बनवलं. तर जय हिंद वाक्य करण्यामागचं दुसरं मुख्य कारण हे आहे की अरुणाचल प्रदेशमध्ये खूप ट्राईब्स आहेत, खूप जनजाती आहेत आणि त्या इतक्या त्यांच्या उपजाती आहेत की ते एकमेकाशी संवाद करत असताना आपल्या भाषेमध्ये बोलू नाही शकत. कारण त्यांच्या भाषा इतक्या वेगवेगळ्या आहेत, बोलीभाषा. त्यामुळे एकमेकांशी त्यांना संवाद जर करायचा असेल तर ते हिंदीमध्ये बोलतात. त्यांच्यासाठी संवादाची भाषा हिंदी आहे. आणि संवादाची भाषा हिंदी असल्यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये तुम्हाला अभिमान वाटेल की व्यक्ती ज्यावेळेला एकमेकाला भेटतात किंवा आपल्या घरी कोणी पाहुणे येतात तर त्यांचं स्वागत जय हिंदनी होतं. अरे वा. त्याच्यामुळे आम्ही जय हिंद वाक्य घेतलं होतं. अरुणाचल प्रदेशमध्ये कुणीही बाहेरून आलेला व्यक्ती किंवा आपापसामध्ये ज्यावेळेला ते संवाद करतात त्यावेळेला जय हिंदनी त्याचं स्वागत केलं जातं. अरुणाचल प्रदेश सरकारच्या वेगवेगळ्या शासकीय पत्रांमध्ये जय हिंदनी सुरुवात होते. म्हणून जय हिंद आपण तिथे केलं. त्यामुळे असे म्हणजे एका अर्थाने चॅलेंजेस तर भरपूर होते. मी म्हटलं तसं उंचीचं एक चॅलेंज होतं, त्या ठिकाणी याची पूर्वकल्पना कोणाला नव्हती त्याचं चॅलेंज होतं. एवढा मोठा कार्यक्रम म्हणजे 2350 हेल्मेट्स घेतलेला ट्रक त्या तवांगमध्ये पोचल्यानंतर तो उतरवून ही सगळी हेल्मेट्स कुठे ठेवायची असा पण एक आमच्यासमोर प्रश्न होता. असे अनेक तिथे एका अर्थाने आपल्यासमोर ज्याला म्हणता येईल की प्रश्न नाही म्हणणार मी त्याला, काही चॅलेंजेस होते, समस्या पण नाही म्हणता येईल, आव्हानं होती एका अर्थाने
परंतु मी म्हटलं तसं स्थानिक लोकांचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि ते अरुणाचल प्रदेशमध्ये वारंवार आपल्याला पाहायला मिळतं की राष्ट्रप्रेम आणि देश सर्वोपरी ही भावना आपल्याला अरुणाचल प्रदेशमध्ये पदोपदी जाणवेल. तुम्ही एक गुप्ततेचा मुद्दा म्हणालात की हे सगळं हा सगळा जो काय प्रकल्प होता तुमच्या मनात ते साकारण्यासाठी एक गुप्तता बाळगणं आवश्यक होतं. तर ती नेमकी बाळगण्यामागचं कारण काय? म्हणजे आपल्या लोकांपासून तर तुम्ही ठेवलंच असते म्हणजे फक्त मुख्यमंत्र्यांची बोललात किंवा काही ठराविक लोकांची, पण चीनचा कुठेतरी त्याच्यामध्ये काही रोल होऊ शकतो असं काय होतं? स्वाभाविक आहे. एक लक्षात घ्या की चीन वेगवेगळ्या मार्गाने आज आपल्या उत्तरी सीमेवरती काही ना काही आगळीक करतो आहे आणि विशेष करून अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग आहे अशी भूमिका चीनने अनेक वर्षांपासून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांना ते व्हिसा देत नाहीत, पेपर व्हिसा देतात, हे आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबरीने याच तिबेटमधून बौद्ध धर्मगुरू पूजनीय दलाई लामा हे भारतामध्ये आले. तवांगची जी मोनास्ट्री आहे ती जगातली सर्वात दुसरी 2 नंबरची जुनी मोनास्ट्री आहे. त्याच्यामुळे एका अर्थाने हे फार महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून या ठिकाणचा हा विश्वविक्रम हा एका अर्थाने ज्या कोणी अशा प्रकारच्या शक्ती आहेत की ज्यांना या संदर्भामध्ये वाद निर्माण करावयाची खुमखुमी आहे, त्या सगळ्यांना जर चपराक द्यायची असेल तर ते झाल्यानंतरच त्यांना कळलं पाहिजे, अशी आमची त्याच्या मागची भूमिका होती की प्रत्यक्ष गिनीज विश्वविक्रम झाल्यानंतरच या लोकांना कळलं पाहिजे की हा भारतात झालेला गिनीज विश्वविक्रम आहे. याच्यामुळे तुमचा जो उद्देश होता, जो आता तुम्ही म्हणालात, तो कितपत साध्य झाला? भरपूर, नक्कीच. आणि आता याला आपण काय म्हणतो, एक योगायोग म्हणू शकतो. परंतु 20 नोव्हेंबर 2022ला आम्ही हा उपक्रम करून तिथे विश्वविक्रम केला आणि 8 डिसेंबरला रात्री झालेली घटना आहे. अनेक लोकांचा फोन आला, अरे हे तुम्ही केलं म्हणून त्याची प्रतिक्रिया म्हणून तर चीननी केलेलं नाही ना. आमचं उत्तर त्यांना सरळ होतं की आता चीन प्रतिक्रिया देण्याव्यतिरिक्त काय करू शकतो. जे सत्य आहे आणि जे आपण इतके वर्ष सांगत आलेलो आहोत जगाला की भारत हा शांतताप्रिय देश आहे आणि आमच्या भूमीची एक इंच जमीन आम्ही राखण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यासाठी लागेल ते प्रयत्न जसं सीमेवरती असणारे आपले सैनिक बंधू जवान करतायत तसं सर्वसामान्य नागरिकाचंही कर्तव्य आहे आणि त्याच्या एका अर्थाने सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचं हे कॉन्ट्रीब्युशन आहे. मी एका बाजूला बघायला गेलं तर आता आयुष्यात या वळणावरती आल्यानंतर आपण देशाला काय देऊ शकतो. आपण ऑलिम्पिक मेडल तर देऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये आपण नाही आहोत. आपण काय देऊ शकतो तर जगाच्या पटलावरती ज्याला मान्यता आहे अशा प्रकारचा एक गिनीज विश्वविक्रम आज भारताच्या नावावरती आणि ते सुद्धा या तवांगच्या ठिकाणी आपण मिळवून दिलं. मला वाटतं की आम्ही जे 100 व्हॉलेंटियर्स किंवा स्वयंसेवक किंवा काम करणारे कार्यकर्ते होतो या सगळ्या याच्यामध्ये ज्यांनी प्रत्यक्ष हेल्मेट्स लावली, त्या सगळ्यांच्या दृष्टीने हा फार अभिमानाचा विषय आहे की आम्ही हे करू शकलो. आता थोडंसं टेक्निकल म्हणजे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवायचा, तर त्या संदर्भात काही तयारी करावी लागली असेल आणि यासाठी तुम्हाला काही अर्थातच तुमचे सहकारी मित्र यांची सगळ्यांची मदत झाली असेल, तर ती कशा प्रकारची? हो, नक्कीच. गिनीज आपल्याला माहिती आहे की जगातलं एक फार प्रतिष्ठित अशा प्रकारचा हा विश्वविक्रम असतो. अशा अनेक संस्था अन्य पण आहेत, त्याचबरोबरीने सगळ्यात प्रमुख गिनीज मानली जाते. गिनीजला आम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा अशा प्रकारचं अरुणाचल प्रदेशमध्ये आम्हाला पहिल्यांदा एखादं गिनीज करायचं आहे असं ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आल्या की तुम्ही काय करू शकता. त्यांनी विचारलं की तुमचा अजेंडा काय असेल. मग त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं आपण सांगितलं होतं की आम्हाला रोड सेफ्टी, सडक सुरक्षा हा मेसेज आम्हाला द्यायचा आहे आणि ॲडव्हेंचर टुरिझम अरुणाचल प्रदेशचं वाढवायचं आहे. आमचं 2 याच्यामध्ये मुख्य मुद्दे आहेत.
जगाच्या नकाशावरती अरुणाचल प्रदेशमधलं तवांग यावं आणि सडक सुरक्षा याचा विचार करून त्याच्याशी संबंधित काहीतरी गिनीज विश्वविक्रम आम्हाला करायचा आहे. मग त्यांच्याकडून आपल्याला 5 वेगवेगळे पर्याय आले की तुम्ही यातलं कोणतंही तुम्हाला जमेल ते करू शकता. त्या 5 पैकी 3 असे होते की जे पूर्वी झालेला विश्वविक्रम त्याच्यापेक्षा पुढे जायचं असे त्यातले 3 होते त्या 5 पैकी, आणि 2 असे होते की जे पहिल्यांदाच अशा प्रकारचे विश्वविक्रम जगात केले जाणार होते. स्वाभाविकपणे मग आपण असं म्हटलं की जो पहिल्यांदाच होणार आहे तो आपण केला पाहिजे. कारण पुन्हा एकदा मी असं म्हणेन की एक भारतीय म्हणून त्यावेळेला आम्ही विचार केला की आपण किती दिवस कुणीतरी केलं आहे त्याचं पेक्षा काहीतरी सुधार करायचा. आपण आता जगामध्ये ट्रेंड सेटर झालं पाहिजे. म्हणजे ज्याची मांडणी अनेक जण आता आपण करतो आहोत, कॉर्पोरेट वर्ल्ड पण करत आहे की पॅरामीटर्स आम्ही डिसाईड करू आम्हाला काय पाहिजे ते. तर आम्ही त्याच भूमिकेतून असं विचार केला की जे आजपर्यंत कोणी केलेलं नाही तेच आपण करूया. आणि म्हणून मग आम्ही हेल्मेट्सचा वापर करून ते वाक्य आपण करूया अशा प्रकारचं आम्ही निर्णय केला. मग त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर ते सगळं एका अर्थाने कम्युनिकेशन सुरू झालं की कुठे होईल, किती हेल्मेट्स वापरले जातील. मग तिथलं जे काही मैदान आपल्याला उपलब्ध होईल असं वाटलं होतं की आपण डोळ्यासमोर ठेवून काम करत होतो, त्या मैदानाचा साईज लक्षात घेता ते किती मोठं केलं पाहिजे. त्यांनी म्हटलं होतं की किमान 1000 हेल्मेट्स पाहिजेत. 1000 हेल्मेट्सच्या खालचं तुम्ही नाही करू शकत. जरी हे पहिलंच असलं तरी सुद्धा त्याच्यापेक्षा खालचं नाही करू शकत तुम्ही. मग आपण तिथला जो काही मैदानाचा भाग आहे तो बघून आपण विचार करून असं ठरवलं की आपण 136 फूट लांब आणि 31 फूट रुंद अशा प्रकारचं जर आपण ते करू शकलो तर त्याचा ड्रोनमधून एक चांगला शॉट येईल आणि ते दिसायला व्यवस्थित दिसेल. आणि मग हेल्मेटचं डायमेन्शन्स हे सगळं लक्षात घेऊन आपण ते 2350 हेल्मेटवरती आपण निश्चिती केली. त्याचं ड्रॉईंग 2 तरुण आर्किटेक्ट्सनी ठाण्यामध्ये ज्या राहतात त्या गोडबोले अँड मुकादम असोसिएट्समध्ये काम करणाऱ्या 2 तरुण आर्किटेक्ट्सनी त्याचं डिझाईन बनवून दिलं की प्रत्येक अक्षरामध्ये किती हेल्मेट्स असले पाहिजेत, मग त्याच्यामध्ये भगव्या रंगाचे किती असले पाहिजेत, पांढऱ्या रंगाचे किती असले पाहिजेत, हिरव्या रंगाचे किती असले पाहिजेत, असं पूर्ण त्यांनी आम्हाला त्याचं डिझाईन बनवून दिलं होतं. मग नंतर त्याच्यानंतर आम्ही मी म्हटलं तसं हेल्मेट मॅन्युफॅक्चरर शोधला. कारण याच्यामध्ये गिनीजकडून आलेली ज्या काही कंडिशन्स होत्या त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की कोणत्याही प्रकारे तुम्ही म्हणजे अमेझिंग नमस्ते फाउंडेशन आणि राज्य सरकार जे याचे एका अर्थाने अर्जदार होते, तुम्ही कोणत्याही प्रकारे या हेल्मेटला स्टिकर लावू शकत नाही किंवा त्याच्यावरती काही रंग देऊ शकत नाही, काहीही तुम्ही करायचं नाही. हे पूर्णपणे जसं तुम्हाला ठेवायचं आहे तसंच्या तसं हेल्मेट मॅन्युफॅक्चररनी मॅन्युफॅक्चर केलं पाहिजे. त्याचबरोबरीने हे हेल्मेट जे तुम्ही करता आहात या गिनीज विश्वविक्रमासाठी ते नंतर बाजारामध्ये उपलब्ध झालं पाहिजे. म्हणजे 2350 हेल्मेट तुम्ही वापरणार, त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला जर असं वाटलं की मला गिनीज विश्वविक्रमासाठी वापरलेलं हेल्मेट हे मला पण घ्यायचं आहे तर ते बाजारामध्ये उपलब्ध असलं पाहिजे. म्हणून तशा प्रकारचं अंडरटेकिंग आपण त्या मॅन्युफॅक्चररकडनं घेतलं आणि 2350 हेल्मेट आपण वापरणार असल्यामुळे आपण 2600 हेल्मेट्स ही तयार केली आहेत आणि उरलेली हेल्मेट्स ही आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत जर कुणाला हे हेल्मेट घ्यायचं असेल तर. मग त्याच्यानंतर मी म्हटलं तसं आला मुद्दा की तुम्ही ती ठेवणार कशी. तर त्याच्यामध्ये गिनीजकडून नियमावली जी आली होती त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की हेल्मेट्स एकमेकाला चिकटलेली असली पाहिजेत. कोणत्याही प्रकारे त्या 2 हेल्मेटमध्ये अंतर नसलं पाहिजे. कारण नाहीतर अंतर ठेवून तुम्ही मोठं करू शकता वगैरे, परंतु ते एकमेकाला चिकटलेली असली पाहिजेत. त्याच्यानंतर 100पेक्षा जास्त तुमचे कार्यकर्ते एका वेळेला हेल्मेट लावू शकणार नाहीत. आणि ते हेल्मेट जर लावायला जो कोणी तिथे जाणार असेल त्याच्याकडे तो व्हॉलेंटिअरचा बॅच असेल तरच तो लावू शकेल. त्याच्या व्यतिरिक्त जर समजा कोणी लावला तर तुमचं ते चालणार नाही. त्याच्यानंतर सुरू केल्यानंतर
तुम्ही हेल्मेट लावायला सुरू केलं, एकदा का अर्जदाराने असं म्हटलं की आता आम्ही आमचा प्रयत्न सुरू करतो आहोत विश्वविक्रमाचा, त्याच्यानंतर हेल्मेट लावायला सुरू केल्यानंतर तुम्ही संपेपर्यंत थांबायचं नाही. किमान एक तरी हेल्मेट लागत राहिलं पाहिजे. एका वेळेला तुम्ही एकापेक्षा जास्त लावू शकता, परंतु कमीत कमी एक तरी हेल्मेट. आणि हे सगळं तिथे तवांगला 8 कॅमेराने शूट केलाय. त्याच्यामुळे कुठलीही चूक आमची जर समजा ती झाली असती तर ती कुठल्या ना कुठल्या तरी कॅमेराने पकडली असती. म्हणून 8 कॅमेराने हे सगळं त्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्यासोबत मिलिंद वेर्लेकर म्हणून एक आपले पुण्याचे सहकारी आहेत, जे गिनीज विश्वविक्रम करणाऱ्या लोकांना सल्लागार म्हणून मदत करतात आणि या सगळ्यामध्ये दुवा म्हणून काम करतात. त्यांचा पण आम्हाला खूप याच्यामध्ये सहकार्य लाभलं. त्यांनी पण या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं याच्या सूचना केल्या आणि मग त्या पद्धतीने आपण याच्यामध्ये एक एक गोष्ट करत पुढे गेलो. मी म्हणलं तसं याच्यामध्ये 136 फूट बाय 31 फुटाचं जे काही ते जय हिंद वाक्य लिहिलं गेलं, त्याच्यामध्ये कुठेही खाली ग्राउंडवरती मार्किंग अलाउड नव्हतं. कुठल्याही प्रकारे तुम्ही खाली मार्किंग करायला परवानगी नव्हती. 136 बाय 31 असं जे काही बॉर्डर आहे ती बॉर्डर तुम्ही करू शकता, खडूनी ती बॉर्डर तुम्ही बनवू शकता रेफरन्स म्हणून. पण आतमध्ये अक्षरं जी लिहायची आहेत ती अक्षरं ही तुम्ही डिझाईन म्हणून सरत लिहायची आहेत आणि त्याच्यामध्ये मार्किंग अलाउड नव्हतं. त्याच्यामुळे ह्यातलं कौशल्य जे किंवा जे काही चॅलेंज होतं ते तिथे होतं. आणि याच्यामध्ये आम्ही 17 तारखेला त्याच्यामुळे एक रिहर्सल केली होती की हे कसं होईल. आणि त्या रिहर्सलमध्ये आमच्या लक्षात काही गोष्टी आल्या, काही त्रुटी आमच्या ज्या राहिल्या त्या लक्षात आल्या आणि मग त्याच्यात आम्ही सुधारणा करून 20 तारखेला आम्ही ज्यावेळेला ते सगळं केलं त्यावेळेला मात्र 50 मिनिटामध्ये आम्ही ते एका म्हणता येईल की झटक्यामध्ये आम्ही ते करू शकलो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये तरुण मुलं आमच्यासोबत होती याचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण ती जी एनर्जी होती आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा होणारा गिनीज विश्वविक्रम अरुणाचल प्रदेशमध्ये तवांगमध्ये आणि त्याच्यामध्ये आम्हाला सहभागी व्हायला मिळतंय, ह्याचा जो काही एक मोठा त्यांना आनंद मिळालेला आहे, मला असं वाटतं की आयुष्यभरासाठी ते विसरू शकणार नाहीत. कारण त्यांच्याकडे आज तो बॅच आहे, व्हॉलेंटिअरचा बॅच आहे की फर्स्ट गिनीज जे अरुणाचल प्रदेशमध्ये झाला आहे त्याचा बॅच त्यांच्याकडे आहे. मला असं वाटतं की हे फार मोठं त्यांचं आयुष्यभराची पुंजी आहे. त्याच्यामुळे अशा त्यांच्या काही नियमावली होत्या, त्याच्यामध्ये काही ते गोष्टी होत्या. त्यात पुन्हा असं होतं की समजा काही कारणामुळे तुमचं एक हेल्मेट कमी लागलं तर ते चालणार नव्हतं. म्हणजे 2349 समजा आमची लागली असती त्या डिझाईनमध्ये तर ते चालणार नव्हतं, तर आमचा प्रयत्न फसला असं घोषित झालं असतं. त्याच्यामुळे 2350च लागणं आवश्यक होतं. त्याच्यापेक्षा जास्त लागले असते तर चाललं असतं, परंतु आम्हाला विश्वविक्रम तर 2350च मिळाला असता. पण जर 2349 लागले असते तर मात्र विश्वविक्रम फसला असं झालं असतं. आणि तवांगसारख्या ठिकाणी त्या दिवशी पुन्हा तो प्रयत्न करणं शक्य नव्हतं, कारण साधारणपणे 2:30 वाजता दुपारच्या अंधार आणि थंड वारं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सुरू होतं. त्याच्यामुळे तसं बघायला गेलं तर आमच्याकडे दुसरी संधी नव्हती. आणि गिनीजचे प्रतिनिधी जे आले होते ते त्या एका दिवसासाठीच येतात. म्हणजे असं नाही आहे की ते आता आलेच आहेत तिथे तर जा दुसऱ्या दिवशी प्रयत्न करून बघूया, असं चालणार नव्हतं. त्याच दिवशी तो होणं गरजेचं होतं. याचं कारण गिनीजच्या ऑफिसमध्ये लंडनमध्ये याचं मॉनिटरिंग सुरू होतं. म्हणजे 8 कॅमेरा सेटअप तर होतात, तो सगळा ते तर घेऊन गेलेलेच आहेत. त्याचबरोबरीने त्या दिवशी पण गिनीजच्या ऑफिसमध्ये याचं मॉनिटरिंग सुरू होतं की जो काही तवांग अरुणाचल प्रदेशमध्ये प्रयत्न सुरू आहे तो सगळा कशा पद्धतीने सुरू आहे. खरोखरच खूपच आव्हानात्मक असं हे सगळं आहे आणि तुम्ही टेक्निकल सगळी माहिती समजावून सांगितली. आता हेल्मेट जे आहे ते सगळे तुम्ही म्हणजे एक प्रकारे ज्यांना ते दिले वितरित केले ते सगळे ब्रँड अँबॅसेडर असतील, याचे
असं आपण म्हणतोय, याच्यावर सुद्धा काही एक शिक्के सुद्धा तुम्ही आहेत. त्यात एक लक्ष हा मागे आपला शिक्का दिसतोय, मान, शान आणि कीर्तिमान. तर त्याचा काही थोडं त्याच्याविषयी सांगा. लक्ष हे एका अर्थाने आपल्या सगळ्यांसाठी लक्ष होतं की 20 नोव्हेंबरलाच एक गिनीज विश्वविक्रम तवांगमध्ये करायचा. हे लक्ष होतं आमच्या सगळ्यांचं, पूर्ण टीमचं. म्हणून त्याला लक्ष आपण नाव दिलं होतं. मान, कारण अरुणाचल प्रदेशचं हे पहिलं गिनीज विश्वविक्रम आहे, त्याच्यामुळे हा अरुणाचल प्रदेशचा मान आहे की तिथे तवांगला अशा प्रकारचा विश्वविक्रम होतोय. शान भारताची शान आहे, याचं कारण देशामध्ये जे काही वेगवेगळे विश्वविक्रम होत आहेत त्याच्यामध्ये एकाची भर आम्ही एका अर्थाने टाकलेली आहे. त्याच्यामुळे शान भारताची आम्ही याच्यामध्ये थोडीशी उंचावलेली आहे. आणि कीर्तिमान जो आहे तो जगाचा आहे, कारण हा विश्वविक्रम आहे. त्याच्यामुळे वोकल फॉर लोकल आणि लोकल फॉर ग्लोबल या दोन्हीचा पण आम्ही याच्यामध्ये एका अर्थाने समावेश करून राज्याची शान ज्या गावामध्ये झालंय तिथे त्याचा एक अभिमान आहे, देशाची शान आणि विश्वाचं कीर्तिमान, म्हणून त्याला आम्ही लक्ष, मान, शान, कीर्तिमान अशा प्रकारचं आम्ही त्याच्यामध्ये त्याला प्रकल्पाला या सगळ्या नाव दिलं होतं. अरे वा. आता हे तुम्ही जे करून दाखवलं, हा एक तर तवांग मधला पहिलाच असा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तो करून दाखवलात. आणि एक प्रकारे आपलं भारत आणि अरुणाचल प्रदेश हे कसे सगळे एकत्रच आहेत हे तुम्ही सांगण्याचा त्याच्यातून प्रयत्न केलात. आणखी अशा एखाद्या उपक्रमातून किंवा भविष्यामध्ये तुमच्या समोर काही उद्दिष्ट असतील की ज्याच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा असे काही प्रयत्न करणार आहात, तर त्याविषयी काही सांगू शकाल? नक्कीच असे काही प्रकल्प, काही उपक्रम आपल्या डोळ्यासमोर आहेत. म्हणजे आम्ही ज्यावेळेला संपूर्ण जग हे लॉकडाऊनमध्ये गेलं कोरोना काळामध्ये, त्यावेळेला तिकडल्या आपल्या सगळ्या बांधवांशी ज्यावेळेला संवाद करत होतो की काय चालू आहे तिकडे आणि कशा प्रकारची परिस्थिती आहे, त्यावेळेला कल्पना सुचली की आपण सगळेच घरी आहोत आणि इंटरनेटच्या माध्यमातून जोडले गेलेलो आहोत. तर समाज माध्यमांवरती, सोशल मीडियावरती पूर्वोत्तर भारताबद्दल काही चांगलं जर आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकलो, जर देऊ शकलो माहिती, तर खूप त्याचा उपयोग होईल अशा प्रकारची आपल्याला एक कल्पना सुचली. तिथल्या आपल्या सहकारी कार्यकर्त्यांच्यासोबत आपण बोललो आणि मग आपण अमेझिंग नमस्ते अशा नावाने एक फेसबुक पेज सुरू केलं. हां, आणि त्याचं कारण असं आहे की त्यावेळेला जग सगळं नमस्ते करायला लागलं होतं. आणि नमस्ते याच्यामध्ये पूर्वोत्तर भारतातल्या सर्व राज्यांची नावं येतात. म्हणजे नमस्तेमध्ये पहिला जो एन आहे तो नागालँडसाठी आहे, त्याच्यानंतरचा ए जो आहे तो अरुणाचल प्रदेशसाठी आहे, त्याच्यानंतरचा जो एम आहे तो मणिपूर, मिझोराम, मेघालयसाठी आहे, त्याच्यानंतरचा दुसरा जो ए आहे तो आसामसाठी आहे, त्याच्यानंतर सिक्कीम आहे, त्याच्यानंतर त्रिपुरा आहे आणि नमस्तेमधला पहिला एन आणि शेवटचा एन ई हा जो आहे हा नॉर्थ ईस्ट आहे. त्याच्यामुळे देशातल्या सर्व बांधवांना ज्यांना नॉर्थ ईस्टमध्ये कोणते प्रांत आहेत हे सहजपणाने लक्षात राहावं म्हणून आम्ही त्याचं नाव अमेझिंग नमस्ते ठेवलं. कारण अमेझिंग तर ते आहेच, सर्व अर्थाने अमेझिंग आहे. तर असं एक फेसबुक पेज आम्ही सुरू केलं आणि त्याच्यावरती आम्ही दररोज नॉर्थ ईस्टमधल्या आपल्या एका बांधवाला किंवा भगिनीला फेसबुक लाईव्ह सेशन करायला बोलवायला सुरू केलं. आणि त्याच्यातून असं लक्षात आलं की खूप कर्तृत्ववान माणसं आहेत, खूप अशी माहिती आहे की जी आपल्याला अजून माहितीच नाही. या माध्यमातून ते आम्ही सुरू केलं. त्याच्यात आम्ही केलं असं की आम्ही कोणत्याही पद्धतीने हे मुलाखत स्वरूपामध्ये केलं नाही. आम्ही त्यांना सांगितलं की 30 ते 35 मिनिटामध्ये तुम्हाला जे काही वाटतं, मग तुमच्या जनजातीबद्दल असेल, तुमच्या प्रदेशाबद्दल असेल, तुमच्या सांस्कृतिक गोष्टींच्या बद्दल असेल किंवा अन्य कोणतीही गोष्ट तुम्हाला जी तुमच्या प्रोफेशनच्या बद्दल बोलावीशी वाटते ती तुम्ही याच्यामध्ये बोलू शकता. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की खऱ्या अर्थाने अशी काही रत्न त्याच्यात सापडली की जी अदरवाईज आपल्याला माहितीच नव्हती. म्हणजे एक मिझोराममधली आपली भगिनी आहे रेबेका म्हणून, ती जगातली सगळ्यात मोठी मेटल्स अँड मिनरल्स मधली ट्रेडिंग करणारी जी कंपनी आहे BHP
रिसोर्सेस म्हणून. ती ऑस्ट्रेलियन कंपनी आहे, परंतु जगातलं सर्वात जास्त खनिज आणि त्याच्याशी संबंधित ट्रेडिंग करणारी ती मोठी कंपनी आहे. त्याची ग्लोबल प्रोक्युरमेंट हेड आहे ही रेबेका, आणि ती असते चिलीमध्ये सांटियागोमध्ये. म्हणजे एखाद्या छोट्याशा मिझोरममधल्या गावातून येऊन जगाच्या पटलावरती आपलं कर्तृत्व सिद्ध करणारे रेबेका असेल, किंवा क्रूज शिप्समध्ये काम करणारे ज्या मुली आहेत, जगातल्या सर्व क्रूज शिप्स, कारण मी त्या क्षेत्रामध्ये काम करतो, शिपिंग क्षेत्रामध्ये, तर क्रूज शिपिंगमधले जे सर्वात 2 मोठ्या क्रूज कंपन्या आहेत, रॉयल कॅरेबियन आणि कार्निवल क्रूजेस, जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रूज कंपन्या, त्यांच्या इंटरनल रिपोर्ट्समध्ये असं त्यांनी लक्षात आणलेलं आहे आणि ऑब्झर्वेशन्स आहेत की चांगलं काम करणारे जे कोणी लोक आहेत क्रूज शिपवरती, त्याच्यामध्ये मणिपूरच्या मुलींचा समावेश होतो. त्याच्यामध्ये मणिपूरच्या मुलींचा समावेश, आणि उखरुल, चुराचांदपूर, चंडेल अशा एका अर्थाने बॉर्डर डिस्ट्रिक्टमधले जे म्यानमारला लागून असणारे जे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामधून या मुली येतात. आता मला सांगा की अशा अतिशय दुर्गम प्रदेशामध्ये राहून आपलं शिक्षण पूर्ण करून जगाच्या पटलावरती एका अर्थाने आपलं कर्तृत्व सिद्ध करणं, अशी माणसं ही आपल्याला माहितीच नाहीत. अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे मग आमच्या त्या अमेझिंग नमस्तेच्या फेसबुक पेजवरती दीपा कर्माकर आली, बायचुंग भुटिया आले, टेट्सिओ सिस्टर्स आल्या, की ज्यांचा बँड आज खूप मोठा बँड म्हणून मानला जातो. असे अनेक लोक आले. म्हणजे केवळ असे खूप प्रसिद्ध माणसं नाही, तर अगदी ज्याला म्हणता येईल की नव्याने सुरू केलेला उद्योग आहे, आणि ते करोनाच्या काळामध्ये मास्क बनवून तिने आपलं काम सुरू केलं, शिक्षिकेची नोकरी सोडून. ती रेगिना चक्रुनो असेल, आपल्या नागालँडमधल्या मेड्झिफेमा गावात काम करणारी. असे अनेक उदाहरणं आम्हाला याच्यातून सापडले. आणि मग ते करता करता 100 ज्यावेळेला आम्ही अशी व्याख्यानं केली फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, त्यावेळेला त्याचं एक आम्ही ई बुक केलं. ते ई बुकच्या प्रकाशनाला आम्ही त्यावेळेचे मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग आणि प्रल्हाद सिंग पटेल या दोघांना त्याच्या प्रकाशनाला बोलवलं होतं. आणि त्या कार्यक्रमामध्ये, त्या प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेला आम्ही तो ऑनलाईन कार्यक्रम केला, त्याच्यामध्ये लोक ऑस्ट्रेलियातून जॉईन झाले होते, त्याच्यामध्ये लोक अमेरिकेतून जॉईन झाले होते, जपानमधून जॉईन झाले होते. अशा वेगवेगळ्या देशांमधून जे पूर्वोत्तर भारतातले लोक आहेत, म्हणजे एका अर्थाने NRI नॉर्थ ईस्टमधले, असे त्या प्लॅटफॉर्मवरती त्या दिवशी एकत्र झाले होते. आणि त्यावेळेला डॉक्टर जितेंद्र सिंग मला असं म्हणाले की अतुल जी, ये तो बहुत बड़ा काम हो गया कि इतने सारे अपने नॉर्थ ईस्टर्न बंधु भगिनी एक प्लेटफॉर्म पर हम उनको ले आए हैं, तो ये बहुत बड़ा एक माध्यम बन सकता है. इसलिए इसको आप जो है अभी वर्चुअल से निकल कर रियल में आ जाइए. तुम्ही हा जो शेवटचा भाग सांगितला, त्याच्यामधून एक प्रकारे पूर्वोत्तर भारताबद्दल एक कुतूहल निर्माण झालं. म्हणजे अर्थातच लोकांनाही अजूनही भारतामधल्या पूर्वोत्तर भारताबद्दल फारसं माहिती नाहीये. त्यामुळे आपण आपला दुसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही तिथे कार्य केलेलं आहे, कशा पद्धतीने तिकडे हे सगळ्यात ज्या सुविधा आहेत पर्यटनाच्या माध्यमातून असतील, पायाभूत सुविधा असतील, हे सगळं कसं सुरू आहे, आणि पुन्हा एकदा हा सगळा जो भाग आहे हा कसा भारताशी एक प्रकारे जोडला जाईल चांगल्या पद्धतीने आणि लोकांपर्यंत हे सगळं पोहोचेल, हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. तर आपण दुसऱ्या भागात त्याविषयी जाणून घेऊया.